नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी नागरिक शास्त्राचा पहिला धडा, आपले समाज जीवन. आता आपण राहतो, कुठे राहतो? आपण समाजामध्ये राहतो. समाज म्हणजे काय? समाज म्हणजे आपले जे अवतीभोवती सगळे लोक, जातीचे असो किंवा जातीचे नसो, सगळे एकत्र राहतात, त्याला समाज म्हणतात. ठीक आहे. तर काय आहे आपले समाज जीवन? तर हे आपण ह्या धड्यामधून शिकणार आहोत. ठीक आहे. तर माणसाला समाजाची गरज का वाटली? मुद्दे बघा. माणसाला समाजाची गरज का वाटली? माणसातील समाजशीलता, आपला विकास. विकास म्हणजे मुलाचं नाव नाही आहे, विकास म्हणजे प्रगती. समाज म्हणजे काय? ठीक आहे. आता आपण एक एक मुद्दे व्यवस्थित अभ्यास करूया. आणि नागरिकशास्त्र ना खूप सोपं आहे. तुम्हाला कळत नाही ना, म्हणून असं वाटतं की अरे काय डोक्याला ताप. मी लहान होती ना तेव्हा मलाही असंच वाटायचं. मग जेव्हा समजायला लागलं ना, मग तेव्हा इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि बघा, तुम्हालाही आता फार इंटरेस्टिंग वाटेल नागरिकशास्त्र. तर इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्ही शिकलात. आपण 5वीमध्ये शिकलो ना, उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे आपल्यामध्ये झालेले हळूहळू बदल. ठीक आहे, त्याला उत्क्रांती असे म्हणतात. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. आता हे जे काही बदल आपल्याला दिसत आहेत, ते एका दिवसात किंवा एका रात्रीत झालेले आहेत का? नाही. तर त्यासाठी हजारो वर्ष लागलेली आहेत, लाखो वर्ष लागलेली आहेत. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे. जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता, तेव्हा अन्नासाठी तो दिवसभर भटकत राहायचा, वण भटकत राहायचा, है की नाही? का? तर त्याला खायला भेटणार नाही जर तो एका ठिकाणी बसून राहिला. तुम्हाला कसं काय लागलं? चला वेफर, चला गेले दुकानात, आले घेऊन. चॉकलेट, गेले दुकानात, आले घेऊन. त्यावेळी तसं नव्हतं ना. त्यावेळी त्या लोकांना शोधावं लागायचं अन्न, मग तेव्हा त्यांना जेवण भेटायचं. मग जिथे अन्न भेटत तसं ते चालत चालत चालत, असं एक ठराविक ठिकाण म्हणून नसायचं त्या लोकांचं. भटके होते ते लोक, भटकत असायचे सगळीकडे. तर माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली. तर ती कशा प्रकारे केली? आता बघा, इथे चित्र दाखवलेलं आहे. आधीचा हा मानव, नंतर हा मध्ययुगीन, त्यानंतर आता हा जे नवीन आता जे आपण लेटेस्ट कम्प्युटर वगैरे आहेत ते मोबाईल कम्प्युटर. आता माणसाला समाजाची गरज का वाटली? व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. समूह जीवन म्हणजे सगळ्यांनी एकत्र राहणे. आता जेव्हा हे लोक भटके होते की नाही, म्हणजे ते कसे ठराविक कुटुंब किंवा एखादाच माणूस जायचा वगैरे, तर त्यावेळी काय व्हायचं, कधी कधी वाघ, सिंह ह्यांचे ते शिकार व्हायचे. त्यामध्ये त्यांचाही मृत्यू व्हायचा. कधी सापाने चावला, त्यांचा मृत्यू व्हायचा. कळलं ना? आणि समूहामध्ये राहिला माणूस की तो सुरक्षित असतो. एकटा राहिला तर तो सुरक्षित नसतो माणूस. ठीक आहे. तर माणसाला स्थिर म्हणजे एकाच जागेवरती आणि सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने
माणूस संघटितपणे जगू लागला. मग हळूहळू त्या लोकांना समजलं की आपण एकत्र एकटे दुकटे राहिलो की आपल्याला धोका असतो, आणि आपण एकत्र राहिलो की आपल्याला धोका नसतो, आपण सुरक्षित असतो. ठीक आहे. तर तो मग समाजात एकत्रितपणे राहू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. म्हणूनच समाज निर्माण झाले. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. आता कसं सगळे लोक एक घर, त्याच्या बाजूला अनेक घर, अनेक घर, अनेक घर, वस्ती झाली, गाव झाले, आणि अशा प्रकारे अनेक लोक एकत्र राहू लागले. आता सुरुवातीला कसं होतं ना, अंधाधुंदी कारोबार होता. कुणीही कसंही वागत होतं. मग आता त्यांना कसं वाटलं की नाही, आपल्याला ना असं काहीतरी नियम बनवले पाहिजे. कळलं ना, कुणीही असं केलं तर आता कसं चोरी केली, दरोडा घातला की मग पोलीस येऊन पकडून जाणार, हो की नाही. तर आता हे काय आहेत, नियम आहेत ना. नाहीतर कुणी आल्या गेल्या सगळ्यांनी एकमेकांना झापड मारले असते, हो की नाही. तसं नाही चालत ना. काय तर काहीतरी नियम आहेत, कायदे आहेत. तर समाजामध्ये जेव्हा माणूस राहू लागला तेव्हा त्याला सुद्धा नियमांची गरज वाटली. यातूनच मग रूढी, परंपरा, नीतिमूल्ये नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले. आणि ते कायदे आणल्यामुळे अजून त्या लोकांच्यामध्ये एकता अडली, अजून त्यांची संघटना मजबूत झाली आणि ते एका ठिकाणी स्थिर झाले. आणि त्या नियम बनवल्यामुळे त्या लोकांना सुरक्षितसुद्धा वाटू लागलं ना. त्यामुळे कुणालाही कुणापासून धोका नाही. मग सगळे एकत्र राहू लागले. आता माणसातील समाजशीलता. माणूस स्वभावतः समाजशील आहे. आपणा सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसांत राहायला आवडते. आता एखाद्या वेळी, आता करोनामध्येच बघा ना, आपण घरीच राहून किती कंटाळलो. मग तुम्हाला शाळेची आठवण आली, मित्रांची आठवण आली, कॉलेजमधली जी पोरं होती त्यांना कॉलेजच्या मित्रांची आठवण आली, ज्या लोकांचं शेवटचं वर्ष होतं, ज्या लोकांची 10वी होती त्या लोकांचं सेंड ऑफ पार्टी गेलं, सगळं गेलं की नाही. मग किती मिस केलं तुम्ही लोकांनी ते सगळं, हो की नाही. तर आपल्याला काय असतं की आपल्याला एकमेकांच्या बरोबर सर्वांच्या सोबतीने माणसांत राहायला आवडते. सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजही आहे. एकटा माणूस राहूच शकत नाही. त्याला 4 माणसं पाहिजेत, 4 लोक पाहिजेत, बोलायला, हसायला, खेळायला, दुःखामध्ये शेअर करायला, हो की नाही. तुम्ही कसं एकमेकांशी शेअरिंग वगैरे करता, तसं माणूस एकटा राहू शकत नाही. त्याला माणसांची गरज असते. आपल्या अनेक गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. अधोरेखित करा हे वाक्य. अन्न, वस्त्र, निवारा. रिकाम्या जागा भरामध्ये सुद्धा येईल तुम्हाला हा प्रश्न, आणि एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये सुद्धा येईल. तर माणसांच्या प्राथमिक गरजा कोणत्या किंवा शारीरिक गरजा कोणत्या, तर अन्न, वस्त्र, निवारा. अन्न म्हणजे जेवण, वस्त्र म्हणजे कपडे, निवारा म्हणजे राहण्यासाठी घर. त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते. आता ह्या 3 गोष्टी आपल्याला रेग्युलर भेटत राहिल्या तर आपण त्याच ठिकाणी राहणार, हो की नाही. मग कशाला आपण त्या जागा बदलून जाऊ. परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते. आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. उदाहरणार्थ, सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो. दुःख झाले
तर आपल्यासोबत कोणीतरी असावे असे वाटते, हो की नाही? आनंदाची जरी बातमी असली तरी आपण सगळ्यांना सांगतो, फोन करून, जाऊन मिठाई घेऊन जाणार, पेढे घेऊन जाणार, हे असं झालं, खूप आनंद. मग सगळे 4 लोक भेटले आपल्या आनंदामध्ये, मग पार्टी करणार असं. मग आपला आनंद द्विगुणित करतो आपण शेअर करून, हो की नाही? आणि दुःख असलं तरीसुद्धा आपल्याला माणसांची गरज लागते. जेव्हा आपण खूप दुःखी होतो त्यावेळीसुद्धा आपल्याला कोणाच्या तरी आसरा लागतो, कोणाचं तरी सांत्वन लागतं. आपण एकटे राहूच शकत नाही. दुःख झाले तर आपल्यासोबत कुणीतरी असावे असे वाटते. आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. यातून आपली समाजशीलता दिसते. घरातील माणसे, आपले नातेवाईक आणि आपले मित्र मैत्रिणी वगैरे, मग ह्या सगळ्यांची भेटून वगैरे आपल्याला खूप आनंद होतो. ठीक आहे. म्हणजेच ह्याचाच अर्थ काय, की हा आपला समाज आहे आणि या समाजात आपल्याला आनंद मिळतो. आनंदात आनंद मिळतो, दुःखामध्ये आपल्याला त्या लोकांचा सपोर्ट भेटतो. ठीक आहे. बोलते आणि लिहिते व्हा. चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हाला पहिले बक्षीस मिळाले आहे. ते स्वतः जवळच ठेवाल की मित्रमैत्रिणींना दाखवाल? त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे? त्यांच्या प्रतिसादानंतर तुम्हाला कसे वाटले? आता एखाद्या चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बक्षीस भेटलं, ठीक आहे. तर मला ना बक्षीस भेटलं रे, आता कुणालाही मी दाखवणार नाही. गपचूप ती ट्रॉफी घेऊन, सर्टिफिकेट घेऊन आतमध्ये कपाटाच्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवून देणार का तुम्ही? ठेवणार का असं? नाही ना? अरे गावभर ढिंडोरा पिटेल त्याच्या बक्षिसाचं, हो की नाही? अरे याला बक्षीस भेटलं, अरे मला सर्टिफिकेट भेटलं, मला बक्षीस भेटलं, मला सर्टिफिकेट भेटलं. प्रत्येक माणसाला भेटून आपण सांगतो, हो की नाही? तर कौतुक केल्याने खूप छान वाटते. आता तुम्ही जेव्हा सांगाल, मग ते मोठे असतील तर ते शाबासकी देतील आणि छोटे असतील तर ते अरे वा आता पार्टी पाहिजे आम्हाला तुझ्याकडून, हो की नाही? आणि जे लहान असतात ते लोक टाळ्या वाजवून, उड्या मारून तुमचं स्वागत करतील. तर तुम्हाला कसं वाटेल त्यावेळी? किती आनंद होईल की नाही? आणि चांगले चित्र काढण्यास हुरूपही येईल तुम्हाला. आता मी ह्या चित्रामध्ये बक्षीस भेटलं, अजून मी ह्याच्यापेक्षा चांगलं काढीन, अजून मी बक्षीस मिळवीन. असं आणखी काय वाटले याविषयी लिहा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटलं हे तुम्हाला लिहायला सांगितलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे तुम्हाला माहीत आहे. अधोरेखित करा. शारीरिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि आपल्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. चांगली तब्येत असली पाहिजे ना आपली, तर सगळं चांगलं लागणार आपल्याला. जर तब्येतच आहे बरी आणि कितीही आनंदाची बातमी द्या किंवा काहीही करा, अंगात त्राणच नाही आहे तर कोण काय रिॲक्ट करतं आहे, हो की नाही? तर तब्येतसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. सामाजिक व्यक्तींचे श्रम आणि कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. आता समाजातील जे काही लोक आहेत ते लोक मेहनत करतात. श्रम करणे म्हणजे मेहनत करणे, त्यामुळे वस्तू तयार होतात. ओके. तर शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. आता शिक्षण आणि आरोग्य यामुळे आपण समाजामध्ये जगू शकतो. ओके. आणि या आपल्या गरजा कुठे आपल्याला उपलब्ध असतात? समाजात. वेगवेगळे उद्योग व व्यवसायांतून आपल्या गरजा पूर्ण होतात. उदाहरणार्थ आपल्या अभ्यासासाठी पुस्तक लागते, पुस्तकासाठी कागद लागतो, त्यामुळे कागद निर्मिती, छपाई
आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यांचा त्यात वाटा उचलतात. आता एक पुस्तक, तुम्ही गेले मार्केटमध्ये आणि एक पुस्तक आणलं विकत आणि लागले अभ्यासाला. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ते जे पुस्तक आज तुमच्या हाती लागलेलं आहे ते पुस्तक तयार करण्यासाठी, एका पुस्तकासाठी त्या पुस्तकाच्या मागे किती लोकांची मेहनत आहे. आधी ते जंगलमध्ये गेले, लाकडापासूनच कागद तयार होतो, माहिती आहे ना तुम्हाला. म्हणून कागदाचा हे करू नये, कागद वाया घालवू नये म्हणतात. का तर कागद तयार करण्यासाठी परत झाडं कापावी लागतात. म्हणून तर झाडं वाचवायची असतील तर कागद सांभाळून वापरायचा. कळलं का. आता तुमच्या पुस्तकाचं कागद तयार करण्यासाठी आधी जंगलमध्ये जाऊन लाकूड तोडून मग त्याच्यावरती प्रोसिजर करून मग कागद कारखान्यामध्ये कागद तयार होतो. मग ते तिकडनं तयार होऊन मग ते छपाई कारखान्यामध्ये जातं. मग तिकडे त्याचं प्रिंटिंग केलं जातं. मग त्याच्यानंतर त्याचं बाइंडिंग केलं जातं. बाइंडिंग करून मग त्याला व्यवस्थित हे करून मग त्याचे बंडल बनवले जातात. बंडल बनवल्यानंतर मग ते दुकानदारापर्यंत पोहोचतात. मग तिकडनं तुम्ही जाता आणि ते पुस्तक घेऊन येता. तर एक पुस्तक तुम्ही घेतलं त्याच्या मागे किती लोकांची मेहनत आहे, कधी विचार केला होता तुम्ही. अशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक एका वस्तूच्या मागे पुष्कळ लोकांची मेहनत असते. एक पेन बनवला तर त्याच्या मागे किती लोकांची मेहनत असते. एक टेबल, खुर्ची, पलंग, हे चादर, बेडशीट, प्रत्येक वस्तू बनवण्यामागे अनेक लोकांचे पुष्कळ श्रम आहेत. तेव्हा कुठे आपण जातो आणि ती विकत घेऊन येतो, हो की नाही. तर त्यामुळे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात. त्यातूनच आपल्यातील क्षमता, कौशल्याचा विकास होतो. आता आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या मागे प्रत्येकाची मेहनत असते. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जे लिहिण्यासाठी पेन घेता ते तुम्ही घरीच बनवता का. नाही. का. पेनाच्या कारखान्यामध्ये पेन बनतात. चादरं, बेडशीट बनवण्याचा कारखाना वेगळा. तर हे जे काही उद्योग व्यवसाय आहेत यामधूनच आपल्या गरजा, आपण जातो मार्केटमध्ये, आपण घेतली चादर, बेडशीट विकत घेतली, आलो. पुस्तक घेतलं, आलो. वही घेतलं, आलो. पण ते प्रत्येकाचे जे तयार करणारे जे उद्योग आहेत ते प्रत्येक वेगवेगळे आहेत. आणि हे लोक एवढी मेहनत करतात म्हणून आपल्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. ठीक आहे. त्यातूनच आपल्यातील क्षमता, कौशल्याचा विकास होतो. मग हळूहळू त्याच्यामध्ये अजून ते प्रगती करतात, अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात, हो की नाही. मग प्रत्येक वस्तूंचे दर तुम्हाला मार्केटमध्ये गेलात तर वेगवेगळे भेटतात. ती चादरच घ्यायला गेले तर तुम्ही 80चं पण भेटतं, 100चं पण भेटतं, 150चं पण भेटतं, 1500चं पण भेटतं. तर त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक असतो. ठीक आहे. तर समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. अधोरेखित करा हे वाक्य. आपले जीवन परस्परांवर अवलंबून असते. परस्परावलंबी म्हणजे परस्परांवर अवलंबून असते म्हणजे एकमेकांवर अवलंबून असते. ठीक आहे. तर सुरक्षिततापासून ते
परस्परावलंबी असतेपर्यंत अधोरेखित करा. करून पहा. सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते याची एक सूची तयार करा. त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ते शोधा. आता सकाळपासून ते दिवसभरामध्ये तुम्हाला कितीतरी वस्तू लागतात, हो की नाही? उठल्याबरोबर ब्रश, पेस्ट, आंघोळ करायला साबण, टॉवेल लागतं की नाही? आणि मग नाश्त्यासाठी प्लेट, जेवणाची ताटं, जेवण, नाश्ता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधल्याच फक्त तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्या आहेत त्या लोकांनी की ते कशा आणि त्या वस्तू बनवण्यामध्ये कोणाचा सहभाग असतो ते तुम्हाला शोधायला त्या लोकांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आपला विकास म्हणजे आपली प्रगती. प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. म्हणतात ना, आपल्याला देवाची देणगी आहे. हा बाबा लहानपणापासूनच एवढा हुशार आहे ना की विचारायला नको. तर प्रत्येक माणसाला निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांचा विकास समाजामुळे होतो. आता कधी कधी कसं असतं ना, लोकांच्या अंगामध्ये गुण असतात ते लोकांनाच माहिती नसतात. सुप्त असते म्हणजे ते गुप्त असतात. त्याच व्यक्तीला माहिती नसतं की त्याच्या अंगामध्ये हे गुण आहे म्हणून. ठीक आहे. तर ते गुण, आपली जी क्षमता असते ती कशामुळे त्याचा विकास कशामुळे होतो? तर समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मतः अवगत नसते. आपण ती हळूहळू शिकतो. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते, हो की नाही? आता जन्मतः तुम्ही भाषा शिकूनच आलेले असतात का? नाही. तर तुम्हा लोकांना जसं ऐकून तुम्ही भाषा शिकता घरातली. मग त्याच्यानंतर तुम्ही शेजारी पाजारी जायला लागता, तर त्यावेळी त्यांची भाषा थोडी थोडी शिकता तुम्ही किंवा पूर्णपणे शिकता तुम्ही. आणि मग शाळेत गेल्यानंतर अजून एवढे भाषेचे लोक असतात का, हेही तुम्हाला समजायला लागतं, हो की नाही? तर त्यामुळे आपल्याला निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची ही क्षमता असते. आता काही निर्णय जे असतात ते आपण स्वतःच घेतो, हो की नाही? आणि स्वतंत्रपणे घेतो. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ, निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणतेही 2 निबंध सारखे का नसतात? कारण त्यातील विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते. आता तुम्हाला निबंधाचा एक विषय दिला, माझी शाळा. आता तुम्ही रोज शाळेतच जाता. सगळ्यांची शाळा एकच आहे. तुमच्या वर्गातली मुलंसुद्धा एकच वर्गामध्येच बसलेली असतात. पण तुमच्या सगळ्यांचा निबंध एकच असतो का एकसारखा? छापला नसेल तर नाहीतर सगळ्यांनी छापला असेल तर एकसारखा निबंध येईल. पण प्रत्येकाचे विचार जे असतात ते वेगवेगळे असतात. आता माझे शिक्षक एकच आहे शिक्षक, त्याच शिक्षकावर तुम्हाला निबंध लिहायला सांगितला तर प्रत्येकाचे विचार त्या शिक्षकांबद्दल वेगवेगळे असतात, हो की नाही? एकच विचार असू शकतात का सगळ्यांचे? नाही. प्रत्येकाची विचार करण्याची जी शक्ती असते, क्षमता असते, ती वेगवेगळी असते. तर त्यामुळे आपण जेव्हा समाजात राहतो त्यामुळे आपल्या विचारशक्तीला सुद्धा काय मिळते? चालना मिळते. आपली विचारशक्तीसुद्धा वाढते.
आणि आपले जी भावना आहेत त्या आपण व्यक्त करू शकतो स्वतंत्रपणे. माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. आता माणसाच्या अंगामध्ये कलागुणही असतात, ठीक आहे. जसं गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते, हो की नाही. आज हे जे काही गायक आहेत, वादक आहेत, स्पोर्ट्समध्ये खेळाडू आहेत, तर ह्या लोकांना काय मिळालं आहे? समाजाकडून प्रोत्साहन मिळालं. म्हणून आज सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, झाकीर हुसेन यासारखे जे मोठे मोठे कलाकार आहेत, अलका याज्ञिक, हे लोकांचं नाव मोठं झालं ना. का तर समाजामध्ये लोकांना आवडले, त्यांचे जे गाणं आहे ते त्यांना आवडलं, त्यांचं वाद्य त्यांना आवडलं, स्पोर्ट्स त्याचं खेळणं, त्यांचं ते जिंकणं, ते सगळं आवडलं. आता हिरो हिरोईन सगळेच नाही आवडत आपल्याला. एक ठराविक हिरो हिरोईन जास्त आवडतात, कुणी कमी आवडतं. का तर प्रत्येकाची जे वेगवेगळं असतं, आपण त्यांना प्रोत्साहन देतो. त्यांचे आवडते आपले हिरो कलाकार असले की आपण जातो, पिक्चर बघतो, पिक्चर चांगलं आहे, स्टोरी चांगली आहे म्हणून, हो की नाही. तर आपण त्यांना प्रोत्साहन देतोय ना, तुम्ही जे करताय ते चांगलं आहे म्हणून. तर अशा प्रकारे प्रत्येकाला समाजामधून प्रोत्साहन मिळणं फार महत्त्वाचं असतं. आता समाज म्हणजे काय? समाजात सर्व स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले, मुली यांचा समावेश असतो. तर समाज म्हटलं की ठराविक एज ग्रुपचा समाज नसतो. समाजामध्ये आजी, आजोबा, काका, मामा, पोरं ढोरं, छोटीपासून जन्मल्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळे समाजामध्ये येतात, ठीक आहे. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. आता समाज म्हटलं की लोक एकत्र मिळून राहतात. त्याच्यामध्ये लहान थोर सगळेजण येतात, ते सुद्धा समाजाचाच भाग आहेत. त्याच्यामध्ये गट असतात, संस्था असतात, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध म्हणजे एकमेकांशी त्यांचे संबंध कसे आहेत, ते त्यांचे व्यवहार कसे आहेत, त्यांच्यातील देवाणघेवाण याचाही समावेश समाजात होतो. तर फार मोठं उदाहरण नको घ्यायला, आपण एक छोटं आपल्या घरातलंच आपल्या अवतीभोवतीचं उदाहरण घेऊया, ठीक आहे. आता एखादा सण, आता ईद वगैरे असेल, आपल्या शेजारी वगैरे मुस्लिम लोक राहत असतील, तर ते लोक काय करतात, आपल्याला शीरकुर्मा वगैरे, त्यांनी बनवलेली बिर्याणी वगैरे फार सुंदर असते, तर ते लोक आपल्याला आणून देतात शेजारी म्हणून. का तर त्यांच्या आनंदामध्ये ते लोक आपल्याला सुद्धा सहभागी करतात आणि आपल्यालाही आवडतं खायला, हो की नाही. आणि असं करतात का ते दार बीर बंद करून आपले आतल्या आत खाल्लं असं करतात का? ते नाही. तर त्यांच्या आनंदामध्ये ते लोक आपल्यालाही सहभागी करतात. आणि आपल्याकडे जेव्हा दिवाळी वगैरे असतं त्यावेळी आपण जे फराळ बिराळ बनवतो, आपण असं दरवाजे बंद करून गपचूप एकटेच गट्टम करतो का तो फराळ? नाही. आवडेल का ते आपल्याला? अजिबात आवडणार नाही. तर आपण फराळाची देवाणघेवाण करतो की नाही? ते आपल्याला फराळ देतात, आपण दुसऱ्यांना फराळ देतो, हो की नाही. त्यांना आपण देतो. जर ते दुसऱ्या धर्माचे लोक असतील तर त्यांना आपण देतो, बघा आमच्या धर्मामध्ये असं बनवतात हं म्हणून. पुरणपोळी वगैरे बनवली असेल तर एखाद्याला आवडते पुरणपोळी, आपल्याला कळलं की जी शेजारची आहे ख्रिश्चन आहे, तिला पुरणपोळी खूप आवडते, पण त्यांच्या घरी पुरणपोळी करत नाहीत, तर आपण घरी बनवली पुरणपोळी की आपण तिला पाठवून देतो पुरणपोळी. हे घे बेटा, आम्ही पुरणपोळी बनवली, तुला आवडते ना, खा. करतो की नाही आपण असं? मग अशाच प्रकारे प्रत्येक वस्तूची देवाणघेवाण समाजामध्ये होत असते, ठीक आहे. आणि लोक जे असतात ते एकत्र येतात, त्यांच्यामध्ये प्रेम जिव्हाळा वाढतो, ठीक आहे. तर माणसांच्या झुंडी
किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज होतो. आता बघा, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. माणसाच्या झुंडी आणि गर्दी. लोक एक झुंडमध्ये राहत आहेत आणि गर्दीमध्ये राहत आहेत, त्याला समाज म्हणतो का आपण? नाही. तर जिथे आपल्या विचारांची देवाणघेवाण होते, आता जसं मी आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं की आपण सणासुदीला एकमेकांना आपले खाद्यपदार्थ वगैरे जे जे काही बनवलेले असतात ते देतो. गणपती असलं तरी आपण जाऊन सगळ्यांना बोलवतो. आपल्या घरी पूजा असते सत्यनारायणाची की आपण सगळ्या पूर्ण वाडीला, बिल्डिंगला सगळ्यांना बोलवतो. आणि त्यावेळी आपण असा नाही विचार करत की अरे हे मुस्लिम आहेत, हे लोक कुठे येतील. आमच्या इथे तर आम्ही अजिबात तसं नाही विचार करत. आम्ही सगळ्यांना बोलवतो आणि ते लोक येतात सुद्धा, पाया बिया पडून प्रसाद वगैरे घेऊन जातात सुद्धा. तर ह्याला समाज म्हणतात. माणसांची गर्दी म्हणजे समाज नाही. त्याच्यामध्ये भावना असल्या पाहिजेत. आनंद दुःखमध्ये एकत्र येण्यासाठी हे असलं पाहिजे, त्याला समाज म्हणतात. गर्दी म्हणजे समाज नव्हे. ठीक आहे. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही. आता समाजामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्या आणि सुरक्षितता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे की नाही. आता आपल्या सुरक्षिततेसाठी पोलीस आहेत, सैनिक आहेत आपल्या सीमेवरती. हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत. आपल्या घरामध्ये आपले वडील आणि हे आहेत, त्यांच्या हाताखाली, त्यांच्या आईवडिलांच्या ह्याच्याखाली आपण किती सुरक्षित स्वतःला समजतो की नाही. आहेत ना, माझे मम्मी पप्पा, माझे दादा आहेत, माझी ताई आहे. तर आपण कसं समजतो, स्वतःला सुरक्षित समजतो. ही झालं घराची गोष्ट. पण अन्न, जेवणासाठी शेतकरी अन्न शेतात उगवतो तेव्हा आपल्याला अन्न भेटतं की नाही. वस्त्र, कापूसपासून ते कारखान्यापासून कपडे तयार होऊन शिवून येईपर्यंत वस्त्र भेटणार नाही. निवारा, घरं बांधलेली असतात. आणि सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. ओके नाही. तर प्रत्येक जे आहे ते आपापले कार्य करत असतो आणि हे जेव्हा आपल्या गरजा पूर्ण होतात तेव्हा आपण व्यवस्थितपणे तिथे राहू शकतो. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. हो की नाही. ह्या गरजा आपल्या भागल्या तरच आपण हे करू शकतो ना, तिकडे राहू शकतो. जर नाही भेटलं, अन्नच भेटलं नाही तर तिकडे राहून काय उपयोग? उपाशी मारायचं आहे का आपल्याला? नाही. हो की नाही. उदाहरणार्थ, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्ये पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेऊ. आता जसं मी तुम्हाला बोलली की नाही, एक वस्तू तुमच्या घरी आली तर त्यामागे किती लोकांची मेहनत असते. तुम्ही जर आजपर्यंत विचार केला नसेल तर विचार करायला सुरुवात करा. एखादी वस्तू, वहीचे कागद फाडून फाडून फेकताना 10 वेळा विचार करा की हा एक कागद तयार करण्यासाठी प्रत्येक माणसाने किती मेहनत केलेली आहे. जेवताना तुम्हाला एखादं अन्न आवडलं नाही तर तुम्ही सरळ ताट सोडून देता. तर ते अन्न तयार करण्यासाठी किती लोकांनी त्याच्यासाठी कष्ट केलेलं असतं. तेव्हा अन्नाचा एक एक दाणा मिळून आज तुमच्या ताटामध्ये तो अन्न पडलेला आहे. देवाची कृपा समजा तुम्ही की तुम्हाला ते खायला भेटत आहे.
असे कितीतरी लोक आहेत ज्या लोकांना अन्न भेटत नाही, एक एक दाण्यासाठी ते लोक तरसतात अन्नाच्या, आणि तुम्ही फक्त मी नाही खात जा एवढं बोलले की झालं तुमचं. आणि ते जर 2 दिवस तुम्हाला भेटलं नाही काहीही खायला, आणि तेच अन्न जर तुमच्या समोर ठेवलं ना, तर तुम्ही एकही शब्दाने न सांगता गपचूप ते अन्न खाणार. म्हणून अन्नाचा अपमान करायचा नाही, त्याला रिस्पेक्टफुली खायचं, अन्नाला नावं ठेवायची नाही, त्याच्यासारखा पाप नाही, लक्षात ठेवा. जे काही ताटात पडलं त्याचा सन्मान करायचा. नाही बाबा, आपल्यासाठी एवढ्या लोकांनी कष्ट केलेले आहेत, तर त्यांच्या कष्टाची चीज झाली पाहिजे. त्या लोकांनी शेती केलीच नसती तर आपल्या ताटात अन्न आलं असतं का? हे नाही. तुम्ही केली असती का घरात शेती? तुमच्या उगवले असते का गहू तांदूळ? नाही ना. भाज्या उगवल्या असता का? नाही. मग अन्नाची कदर करा. आज ताटात पडलंय अन्न, त्याचा सन्मान करा, पाया पडा. देवा थँक्यू, मला दिलंयस आज तू जेवायला, म्हणून पाया पडा आणि जेवा. मन प्रसन्न ठेवून जेवा. ठीक आहे? असंच करणार ना आता तुम्ही? यापुढे नाटक करणार नाही ना अजिबात? शाबाश. ही आहेत माझी मुलं. ठीक आहे? तिकडे बघा बॉर्डरवरती बिचारे सैनिक लोकांना कधी कधी 2-2 दिवस पोचू शकत नाहीत. ते लोक बर्फ पडलं असेल तरीसुद्धा ते लोक उभे असतात तिकडे. तसं तर नाही ना तुमची परिस्थिती? मग आहे ते अन्न ताटात पडलंय, ते अन्न गपचूप खायचं, पाया पडून खायचं. धन्यवाद देवा, आज आम्हाला अन्न दिलंच ते. मम्मी एवढी मेहनत करून शिजवते, तर त्याचं किंमत करा. किती कष्ट करते ती आपण जेवण्यासाठी, तर त्याचं त्या कष्टाचं चीज करा. ठीक आहे? चला, शाबाश. तर आवडला माझा व्हिडिओ तर लाईक करा. मोफत आहे माझं चॅनल, फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, जेणेकरून त्या मुलांनासुद्धा घरी बसल्या चांगल्या प्रकारे शिकता येईल. ठीक आहे? कराल ना तुम्ही एवढी मदत? धन्यवाद. आणि नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा, बेलचं आयकन टॅप करा. तुम्हाला जर पाहिजे असतील ह्याचे प्रश्न उत्तरं तर मला कमेंटमध्ये सांगा, तर मी तुम्हाला ह्याची प्रश्नांची उत्तरंसुद्धा देते. ठीक आहे? तर चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. बाय बाय.